दिवस असेल आमचा आज. आता फ्रीजमध्ये ठेवूया. पण आपल्याला आपण एक शर्ट चल बिल करू आता. बाद झालं चल मित्रांनो. आम्ही कुठं जाईल आणि आमच्यावर लफडा होणार नाही असं नाही झाला. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आमचा दिवस तिसरा आहे या फार्म हाऊसवरचा आणि हा कदाचित लास्ट दिवस असेल आमचा आज. आणि आज आम्ही जाऊ हा फार्म हाऊस सोडून जाऊ घरी आपापल्या. तर बघू आज काय जास्त एक नाहीये. काल सुद्धा मला दाखवलं स्विमिंग पूल रात्रीच भरला होता. आता स्विमिंग वगैरे करायची, थोडीफार नाश्ता वगैरे करायचा. नाश्ता पण आता मी दाजीच बनवणार आहे सकाळचा नाश्ता. बघू आता काय बनवायचं ते बघू. मेनू ठरवलं नाही अजून. जाऊ आता मेनू ठरवतो, नाश्ता बनवतो. सगळ्यांना नाश्ता करून सगळे स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणार आणि मग परत काहीतरी तयार वगैरे घेऊन निघायचाच विषय घ्यायचा आता. आणि दुसरीकडे कुठं फिरायला वगैरे जायचं. बघू आता कसं काय होतंय. आजचा व्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा, काय धमाल मस्ती होते. आणि तुम्हाला फॅमिली ब्लॉग आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता बघू काय नाश्त्यासाठी. चला मित्रांनो, मी तुम्हाला म्हणजे ह्या विलाचं एक लॉन म्हणजे गार्डन टाईप आहे ते दाखवायचं विसरलोच तुम्हाला. हे असं छोटंसं एक आहे आणि तिथे तुम्हाला छोटेसे असे म्हणजे लहान मुलांसाठी खेळणी वगैरे दिसते, झोका घसरगुंडी वगैरे. आणि हा पूर्ण असा लॉन टाईप आहे. आणि इथं एक सिटिंग एरिया आहे चिल अँड रिलॅक्स करायसाठी. मस्त आहे की सकाळ सकाळी इथं बसतो आम्ही. म्हणजे सकाळी म्हणजे खूप सकाळी 7 वाजता वगैरे. त्यावेळेस आता 8 वाजलेत, 8 साडेआठ. त्यामुळे तर ऊन वगैरे येतं त्यामुळे तर बसून वाटत. त्यामुळे सकाळी येऊन बसतो, चिल रिलॅक्स करतो. संध्याकाळच्या टायमात बसतो इव्हिनिंग टाईममध्ये. तर मित्रांनो, आपलं दुसरा आयफोन 15 प्रो लय गरम झाल्यामुळं आपण याला आता फ्रीजमध्ये ठेवूया. आयफोन चेंजला पडेल, लय गरम बिरम होतो. आता दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट करतो मी. सगळेजण स्विमिंग वगैरे करतात बाहेर, तुम्ही बघू शकता. स्विमिंग वगैरे चालू आहे बाहेर सगळ्यांचे. आता आपण पण जाऊन स्विमिंग वगैरे करूया. बघू, चला करूया स्विमिंग, मजा. मित्रांनो, आता आपलं स्विमिंग वगैरे झालेलं आहे. आता चला काहीतरी मावशांचे मम्मींचे सगळ्यांचे फोटो वगैरे काढू आणि बघू आता जेवायला पण अंडा मटण काय काय बनवतंय. आणि चला बघू आता काय करायचं. आता झाला आजचा दिवस. आता आम्ही तर निघणार आहे थोड्या वेळाने. बघू आता कसं काय करायचं. फोटोज वगैरे काढूया डायरेक्ट घरी. चला आता बघूया. कंटाळा चला आता आपण सगळी साफसफाई करूया. जसं आपण विला घेतलेला तसंच महागात द्यायचं आपल्याला. त्यामुळं आपण सगळं साफसफाई करतो. आता सगळी साफसफाई झालेली आहे. बघू शकता तुम्ही इथं सगळं नीट एकदम सोफिस्टिकेटेड इथंच होतं. हा किचन वगैरे एकदम मस्तपैकी साफ केलेला आहे. व्हिडिओ काढायचा होता. कशाला काय करायचंय ठेवू की मग. चला आता बाय बाय विला. विशाला माझा नमस्कार. बाय बाय. किती बॅगा टाकले रे एवढे. हा माझी बॅग रोजचं येणं जाणार का डायरेक्ट. एवढे का फुल केली मागच्या गाडीत. मागच्या गाडीत काय ठेवायचं का नाही का सगळे ह्यातच प्रत्येकाची एक एक बॅग आहेत. आता आम्ही निघालो आहे आपापल्या घरी आणि कृषा विल्याला माझ्यापासून नमस्कार. त्यांनी आम्हाला जागा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि लवकरात लवकर शेअर करा. आणि 1 मिलियन लवकर. आमचं साहिल भाऊचं स्वप्न आहे की 1 मिलियन सबस्क्रायबर करायचे. ते तुमच्या कृपेने झाले तर लय बरं होईल. 100%. चला आता कृषा विलाला बाय बाय करूया आणि निघूया आता आपण. चला आता जाऊया. सगळी फॅमिली वगैरे पुढे गेले सगळे. आणि आता बघू, चला जाऊया आता कुठं. आता घरी जाता कुठं नाही जायचं. तर घरी ऊन लय कडक ऊन पडलेलं आहे. त्यामुळे आता डायरेक्ट घरी जायचं. फॅमिली बघा सगळे आता चालतच निघाले. बोलले आता आपण चालत जायचं. बाहेर एक फॅमिली फोटो काढून, बाहेर एक एंट्रन्सला चांगला फॅमिली फोटो काढून निघूया. आता चला जातो मित्रांनो. आता आम्ही जातो कृषा विलास. टाटा गुड बाय. ही एक गाडी आणि परत ही एक गाडी. 2 गाड्याचा निघतो आता. चला जातो घरी. ते 2 इज्जत मामाला आणि दादाला केअरटेकर आहेत. मित्रांनो, आपण आता इथं थांबलेलो आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला.
बघायचा विषय नाही तुम्हाला दाखवतो त्या जी फ्लाईट येते ना ती आता टेक ऑफ होणार आहे म्हणजे इकडून येणार आहे आणि डायरेक्ट इथून अशी रनवेवरून टेक ऑफ करणार आहे आणि इथे एक तुम्हाला दाखवतो मी बघा हा जो दिसतोय तो एक प्रायव्हेट जेट आहे आणि हे जी फ्लाईट आहे ते उडणार आहे तुम्हाला दाखवतोय टेक ऑफचा पण विषय दाखवतो कसा इथे पुढं आता इकडून तरी लगेच असायचं मित्रांनो आताच एक विमानाचं टेक ऑफ चालतं आणि आता अजून एक लँड व्हायला लागलं इथं विमान एवढं काही नाही जास्त मॅक्स हा मित्रांनो बँगलोरवरून आला आता लँड होईल आता लँड झाला तिथं आता आम्ही निघतो आलोय आमच्या दाजीने चप्पल घ्यायची घ्या दाजी चला कुठली घेताय दाजीबा हे आवडली का चला घेऊया चला लय बघितलं कन्फ्युजन होणार आहे आणि त्यात असल्या पोरे असल्या कन्फ्युजन अजून वाढतं सगळं कन्फ्युजन करून टाकतात चला घ्या चला क्षितिज भाई तुम्हाला काय घ्यायचंय का तुला काय नको ना चला दीदीकडनं एक शर्ट गिफ्ट भेटलेला आता आपल्याला आपण एक शर्ट दीदीकडनं आणि दाजीला घ्यायचं म्हणलं की नाही चला आता जाऊ द्या घेतला एक शर्ट दीदीकडून आपण डल्ला मारलेला काय नको आताच घेतलंय मी काय मी ना माझ्याकडे शिन एक घेतलं ना दीदी कशाला सारखं आता दुसरे सारखे किती घेणार आता एवढ्या दिवसात आले म्हणून का बरं चल घे असू दे जाऊ दे चल बरं असू दे घे चल घे हा आता एक घेतलं तर दुसरं कशाला अजून बरं असू दे घे आता हा टी शर्ट घे बरं चल जाऊ दे आता काय एवढं काय द्या मैं तो तेरे को हरामी समझता था तो राम निकला रे देव माणूस निकला नाही काय त्यानं अलग विषय काढलाय बघा तुम्हाला दाखवतो हे म्हणजे एक पिशवी टाईप आहे 2-3 कपडा जोडून आपले पिशवी बनवले आणि किती रुपयाला विकतात बघा 60 रुपयाला ठिकळे लावले आपली मम्मी जे आपले घरी उरलेला गोदडीत कपडा बिपडा साडी बिडी शिवून जे जुने पिशवी बनवायचे ना तसाच विषय तसा कॉन्सेप्ट आणला इथं शर्टचा कपडा झालाय पॅन्टचा कपडा धंदा काय पण करू शकतो करता आला पाहिजे फक्त काय सिद्धेश भाऊ काय बोलतो सी प्रिंट मला असं वाटतं मॅक्सीची प्रिंट आहे गाऊनची प्रिंट आहे मला असं वाटतं गाऊन बघितला मी असं कुठं तरी ते रस्त्यावर पडलेले कपडे उचलून त्याचे शिवतात हा हे रुमालाचे बरोबर रुमालाचा कपडा उरलेला असू द्या चला जाऊ द्या आपल्याला ते पैसे वेस्ट येस 100% चल बिल करू आता बाद झालं चल का नको आता सेंट पण लयत माझ्याकडे नको बरं असू दे घे सिक्रेट नको त्याचं चांगला आत्ताच मी फेवरेट घेतलं एवढा नाही चांगला खास नाही बरं घे जाऊ दे सर फुकट भेटते तर मी काय पण आता काय सोडायला तयार नाही रे एवढा खास येते चल बाद झालं नको काय मला बाद झालं एवढंच तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर नको अरे ट्राय मी ह्याच्यावर लिहिलंय तू ते कुठं वापरते तुला घ्यायचं हे लागे काय घ्यायचं गेलं असं दाजी बिल मारतात आपल्या जाऊ दे 2-3 वस्तू घेतल्या मी पण टाकल्या 2-3 वस्तू यांच्यातनच मित्रांनो आम्ही कुठं जाईल आणि आमच्यासोबत लपडा होणार नाही असं नाही झालं आता आम्ही सगळे तर जेवायला बसलो होतो हॉटेलमध्ये थाळी बिळी सगळे आले पण लपडा असं झालं की हॉटेलची लाईटच गेली आम्ही जिथं जाऊ तिथं पनवतीच येऊ असं वाटतं मला सगळं पनवतीच जेव आता असंच कॅन्डल लाईट येणार रे कॅन्डल लावायचे टॉर्च नाही कॅन्डल लावायचे आपण आणू आता कॅन्डल गरम होतंय पण त्याचं गरमीची जाऊ दे आता पण कॅन्डल लाईट नाही करू देवाने योग आणलं कॅन्डल लाईट नाही खायचं फॅमिली सोबत असं चल जेव जाऊ दे काय ते काय काय बोल परत तुलाच जास्त करायचं तूच खाल्लं पाहिजे बघ आमचं काय नाव बट्टू कसं जेवतोय तो 6 हाताने जेवतो एवढा वार काय असतं करायचं तो बारीक गडे बारीक आहे पण अंगातले दाखल त्याच्या लय मस्ती करतो कालची कथा नको सांगायला आता एक पर्सनली आता मित्रांनो लाईट वगैरे आला तर जेवतो आम्ही सगळ्यांच्या थाळी वगैरे आले चिकन थाळी मागवली आम्ही आता जेवतो आणि निघतो कसे रे ओम छान आहे का एक नंबर ना
चला जेवतो आता मी पण. जेवण झालंय कामोट्यामध्ये. तर तुम्हाला जर जेवायला जायचं असेल तर हॉटेल दुर्गा माता आपटे जेवण एक नंबर, म्हणजे थाळी सिस्टीम आहे. चिकन थाळी, मटन थाळी सगळं एक नंबर चांगला भेटतो. रस्ता सगळं एकदम भारी. आता आम्ही निघणार आहे त्या अंशुमन वगैरे. आता सगळेजण जातील गावाला. तुम्ही जाणार आज जाणार तुम्ही? मग उद्या कोण म्हणलं? होय, कधी जाणार आहे? आम्हाला खूप वाईट वाटत आहे, कारण साहिल भाईला आम्ही सोडून चाललो आहे. असू जातं काय, पुढच्या नेक्स्ट ट्रिपला आता पुढच्या वर्षी. पुढच्या व्लॉग मध्ये नक्कीच भेटू. चला आता बाय बाय. चला बाय बाय.